व्हिडिओ बंद करा ही सक्ती नको आहे. साहेब माझा तो भाव आहे. नाही ऐकून घ्या, माझं डोकं लय आउट झाले सकाळी सुद्धा, त्याच्या अगोदर पण लय झाले. त्यांनी आमची लय बदनामकी केली, व्हिडिओ वगैरे करून इंस्टाग्रामला टाकून फेसबुकला टाकून खूप बदनामकी झाली. काय जाधवर साहेब अरे पाणी घे यशवंत, पाणी घे रे परम, पाणी घे पाणी घे. गाडी चालू करा आणि दवाखान्यात न्या पोलीस पाटील. तर अंमलदार इतका मानसिक त्रास. थांबा तुम्ही तिथंच थांबा, तुम्ही तिथंच थांबा जाधव साहेब. हा मी नोटीस घेतो तिथं माझी बायको गेली. थांबा तुम्ही तिथं थांबा तुम्ही थांबा म्हणले ना, तुम्ही थांबा म्हणले ना. तुम्ही अंगाव नाही, मी SP ला ही करीन, त्याचं काय नाही. हा तुम्ही अजिबात ही करायचं नाही, सारखं यायचं काय. तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब? मी ह्यांना मारलं होतं का? तुम्ही मारलं होतं का? मी नोटीस माझी आई घेईल, माझी आई पूजा नोटीस घे. नाही घे, हा नाही घेत आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला. माझी आई पाठीमागा आहे नोटीस घेण्यासाठी. तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का? काय द्यायला लागला मानसिक त्रास? मॅडम तुमचं नाव काय आहे? तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात काय शिरला? माझ्या घरात शिरला, माझ्या भावाच्या घरात. हुकुमशाही आहे का हे हुकुमशाही आहे का मॅडम? मॅडम ही हुकुमशाही आहे का? नाही, तुम्ही हुकुमशाही लावली. SP साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचं का मरायचे हे सांगा तुम्ही. हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात. नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक आणायचं असतं का? हा हे आतंकवादीचे आम्ही हल्ले केलेत का? दहशतवादी आहे का हे? आम्ही दहशतवादी आहे का? एवढे लोक यायची काय गरज आहे? हो का हे लोक? हे बघा जगताप साहेब, तुम्ही तिथे पंचनामाला होता. मी मारलो होते का ह्यांना? मारलो होते का? जगताप साहेब तुम्ही बोला, तुम्ही बोला. इंगळे मॅडम, इंगोली मॅडम तुम्ही बोला. आई तो अंगठा त्यांनी वाचून दाखवले का? वाचून दाखवू दे. हा इंगळे मॅडम थांबा 2 मिनिटं. इंगोली मॅडम इकडे बघा, मॅडम इकडे बघा. तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी. तुम्हाला जाधवराव तुम्हाला मारलं होतं का? आम्ही मारलो होतं का? खोटी तुमच्या आई शपथ, तुमच्या आई शपथ, तुमच्या वरती शपथ, तुमच्या वरती शपथ, तुमच्या वरती शपथ. जगताप साहेब यांना मी ढकलून दिलत का? हे स्वतः पडले होते. हा खेंदे साहेब कुठे आहेत? खेंदे साहेब, खेंदे साहेब कुठे आहेत? खेंदे साहेब, खेंदे साहेब तुम्ही होता. माझ्या भावानं तुमचे डोकं, अंग, बॉडी पूर्ण गार पाण्याने चोळली. त्याला नोटीस काढलं. उलट्या काळजाची माणसं तुम्ही. हा आणि अजून हे करता काय? बोला की तुम्ही बोला. कशासाठी नोटीस आहे? इंगोले मॅडम वाचा तुम्ही, वाचा तुम्ही. आम्ही काय दरोडे टाकली का? गुंड प्रवृत्तीचे लोक आम्ही? आम्हाला इथं जगायचं आहे का नाही? इथं ही तुमची हुकुमशाही आहे का? तुम्ही लाभाड अधिकारी आहे. 3 टार असून तुम्ही लाभाड आहे. आई थांब, तुम्ही 3 टार असून सुद्धा लाभाड व्यक्तिमत्व आहे. तुम्ही वाल्मिक कराडची माझ्या आईला हिथं धमकी दिली. पूजा दिली का नाही तुला धमकी? आई तुला धमकी दिली का नाही? तुला दिली का नाही? हा हिथं यायचं का? हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना, एक माणूस येऊ शकत होता, एक माणूस. तुम्ही गावात यायचं, इथं यायचे, माझ्या अंगावर येत. घे नोटीस, घेऊ नोटीस. इंगोले मॅडम मी बोलतो तुम्हाला. थांबा इंगोले मॅडम, जाधव साहेबाला मी ती दिवशी टच केलं होय का नाही? ते मॅडम तर जाऊ दे, मी तुम्हाला माफ करतो. बर माझी FIR होती पोलीस स्टेशन, मी बंधनकार राहील. माझ्या घरी यायची, तुमची यायची गरज काय होती? थांब इंगळे मॅडम, तुमची यायची गरज काय? एक सुद्धा पोलीस वाला नव्हता. तुम्ही मोबाईल नेलं, मोबाईल हातातला हिसकून नेला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही आम्हाला व्हिडिओज बनवू दिला नाही. खरं तर मी तुम्हाला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला? इंगळे मॅडम, पूजा इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला? त्यांच्या घरात का शिरला? तुम्ही नोटीस द्यायला, तुम्ही कोण वनपाल आहे ना? आपल्या भागातलं कोण आहे? वनरक्षक. तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस. आम्ही क्रिमिनल लोक आहे का? डाकू लोक आहे का आम्ही? तुम्ही एवढी फौज फटका घेऊन का आला?
दहशतीचं वातावरण निर्माण करता तुम्ही दहशतीचं वातावरण. आम्हाला असं करा, येताना एक रोगरच्या बाटल्या आणा पाजा, तुम्हालाच न्याय निवडा होईल. हो, काय नाव तुमचं? थांबा दादी, थांबा. तुमचं नाव काय? तुम्ही त्या दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला, मी व्हिडिओ बंद केला असता ह्या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्यावर गुन्हा केला असता. आय विटनेसला माझा पुरावा राहिला, हे लक्षात राहा. तुमची मिसेस API आहे ना सोलापूरला, विचारा ही चालतं का म्हणा, चालतं विचारा ना तुम्ही. खेंदे साहेब, माझ्या भावाने ह्यांना पूर्ण बॉडी पुसून घेतली. माझी मी नोटीस घेतलेली आहे, पण ही मक्तेदारी आहे ना या जाधव साहेबाची चालू द्यायची नाही. आमचा जिल्हा वाल्मिक करारचा नाही, ऐका, वाल्मिक करारचा आमचा जिल्हा नाही. ही तर परळी होऊ देणार नाही. मी पुरोगामी महाराष्ट्रातला चळवळीचा सांगोलाय. तुम्ही काय व्हिडिओ करता, कुणाला विचारून केला? तुम्ही हे जे एक माणूस आला असता आम्हाला ठीक आहे. 3 स्टार IPS क्लास 1चा अधिकारी, लबाड आहे, लबाड. लबाड. अहो यांना विचारा, ह्या इंगोल्याला विचारा, ह्या खेंद्यांना विचारा, ह्या जगतापला विचारा, ह्या माऊलीला मी हात लावला होता का, हात लावला होता का, एवढं विचारा. सांगोला पोलीस स्टेशनला माझ्या FIR दाखल केली. आज 5-10 वर्ष तिथे का वळवायची? उत्तर द्या जाधव साहेब. जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या, माझ्या FIR का दाखल केली? मी ढकलेलं नाही. थांबा, थांबा. इंगोले मॅडम तुम्हाला ढकललं होतं का? तुम्हाला ढकललं होतं का ह्या व्यक्तिमधलं? यांना ढकललेलं नाही. जाधव साहेब तुम्हाला मी ढकललं नाही. माझ्यावर का आरोप केला? माझ्यावर आरोप का केला? पोलीस स्टेशनला माझ्यावर FIR दाखल का केली सांगा? FIR का दाखल केली? FIR दाखल केली. मी ढकललेलं नाही. तुम्ही बोलवा द्या. जगताप साहेब मी ह्यांना ढकललं होतं का? थांबा, ढकललं होतं? ढकललंय का? खेंदे साहेब तुम्ही सिनियर आहे. ह्या माणसाला मी वरतीला हात लावला होता. चौकशीला सांगा ना येऊन, मग कशाला काय? मी समजा करणार आहे. आमच्यावर हे करताय. ही वाल्मिक करारची व्यक्तिमत्व, ही सांगोलचा परळी करा निघाले परळी. बघा हे जाधवराव, हे बघा अतिशय घाण माणूस व्यक्तिमत्व, लोकांना त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधववाद. विचारा, इथं खेंदे साहेब आहेत, इथं जगताप आहेत, इथं इंगोली मॅडम आहेत. विचारा यांच्या वरतीला मी हात लावला होता का? माझ्यावर तुम्ही 620चा गुन्हा दाखल करताय सांगोला पोलीस स्टेशनला जाऊन. इकडे परत आजोबात येऊ नका. हे धरा तुमचं नोटीस. हे बघा गाडी नंबर. तुम्ही गुन्हा का दाखल केलं? तुम्ही गुन्हा दाखल का केला हे सांगा मला. घाल बाळा, तू घाल गाडी अंगावर, घाल माझ्या अंगावर. माझ्या अंगावर गाडी का घालायची? अरे काय दादागिरी, ही दादागिरी झाली जाधव साहेब. तुम्ही लबाड बोलला. कोण? ए दादा तुझा काय संबंध आहे? व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावा लागला का? हे मी ढकललो होतं का ह्या माणसाला? मी ढकललो होतं का? लबाड बोलायचं ही माणसं, ही माणसानं खरं बोलायचं. तो जाधव साहेब तुम्ही खरं सांगा, मी तुमच्या अंगाला हात लावला होता? नाही, मी ढकललेला नाही. खेंदे साहेब, इंगोली मॅडम तुम्ही लबाड बोलताय. इंगोली मॅडम तुम्ही खोटं बोललाय. लबाड, अरे लबाड. महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो, महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो, वन विभाग कार्याचा अधिकार असो, जाहीर निषेध या जाधवांचा जाहीर निषेध. 31 तारखेला त्या मालकाला पंचनामा करून घेण्यासाठी आम्ही हलदडी फॉरेस्टमध्ये आलो. तर त्यावेळेसही त्या व्यक्तीने तिथे अडथळा केला, व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि मला ढकलून दिलं. पण त्याने तो व्हिडिओ ढकलून दिला तर कट केला आणि आमच्या लोकांना पण धमकी दिली की मी ढकलून दिला असं म्हणू नका. त्यामुळं आमचे लोक सुद्धा सांगायला किंवा ह्याच्या भीतीपोटे सांगायला भेटतात.
कारण हा थोडा वेगळ्या प्रवृत्तीचा माणूस आहे आणि मला तिथं ढकलून दिल्यामुळे मी खाली पडलो, बेशुद्ध झालो. त्यावेळेस आमच्या वनरक्षक वनपालने मला शासकीय गाडीतून दक्षता हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं. मी 2-4 तास बेशुद्ध होतो. मला संध्याकाळी सोडल्यानंतर मलाही काही आठवत नव्हतं काय घडलं ती. दुसऱ्या दिवशी घटना आठवली आणि मी 1 तारखेला मला डॉक्टरने आराम सांगितल्यामुळे मी एक दिवस घरीच होतो. पुन्हा 2 तारखेला मी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली. तर ह्याचा एकच उद्देश आहे की फिर्याद दाखल केली आणि 1 तारखेला आमच्या कर्मचाऱ्यांनी जो शेतीमालक आहे त्याचा मावस भाऊ यशवंत यादव त्याच्यावर गुन्हा दाखल केला किंवा त्याने शेती वहिवाट करताना नुकसान केलं आणि मला त्याने तिथं अडथळा करून खाली पाडलं. मी बेशुद्ध झालो. मी 2 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. म्हणून ह्या 2 गोष्टीमुळे तो सारखा व्हिडिओ करत राहतो आणि बदनामकी करतो. कार्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा महिला कर्मचाऱ्याशी तो उद्धट बोलतो. त्या महिला कर्मचाऱ्यांचं माझ्याकडे लेखी स्टेटमेंट आहे. लिपिकचं सुद्धा माझ्याकडे लेखी स्टेटमेंट आहे की तो आल्यानंतर कसा बोलतो किंवा महिला आगेमोळाच्या माशासारख्या आहेत आणि आगेमोळा जसं उठून पडतं तसं ही करतात, महिला दमदाटी करतात, असं कुठल्याही प्रकारचा नसताना तो महिलावर आरोप करतो. आम्ही ज्यावेळेस यशवंत यादवच्या घरी 2-3 वेळेस परवा चौकशीला गेलो तर ते फरार झाले आणि तिथं ज्यावेळेस आम्ही गेलो किंवा महिला पण सोबत नेली होती त्यावेळेस तो त्याच्या मिसेसला पण त्यानं फोन करून सांगितलं की ह्यांचे व्हिडिओ काढ. प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस चौकशीसाठी गेलो त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ काढतो आणि हलदवडी फॉरेस्टमध्ये ते सचिन यादवला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आम्ही त्याच्याकडे तडजोडीसाठी कुठेही गेलेलो नाही किंवा जाणून बुजून कुठल्याही व्यक्तीचा तो गैरवापर करतो आणि असे व्हिडिओ करून याला मानसिक त्रास दिल्यानंतर तरी हा माणूस केसेस माघारी घेईल हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळं जर मला उद्या माझं काही झालं तर याच्यात सचिन यादव मानसिक त्रास दिल्यामुळं त्याला पाठिंबा देणारा यशवंत यादव त्याचा मावस भाऊ, त्याचा मित्र सचिन माने, त्याचा मित्र गुलाब माने आणि हे जुजारपूरचे आहेत सचिन माने आणि गुलाब माने आणि समर्थ बिलारे हा तिसंगीचा आहे. तर हे सगळे 5 जण याला जबाबदार आहे. कारण हा व्हिडिओ केल्यामुळं मला मानसिक त्रास खूप होत आहे आणि बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की साहेब तुम्ही 2 वर्षामध्ये जवळजवळ झाडं तोडणावर 20 लाखाच्या दरम्यान शासकीय भरणा केला, एक पिकअप सरकार जमा केलेला आहे, एक मोटरसायकल सरकार जमा केली आहे. 2 वर्षामध्ये आपण मालकी क्षेत्रातली जवळजवळ 1 लाख झाडं वाचवली आहे. आज एक जरी झाड तोडायचं म्हणलं तर माझ्याकडे वृक्षतोड परवान्यासाठी अर्ज येतात. फक्त हा खच्चीकरण करून या माणसाचं खच्चीकरण केल्यानंतर हा माणूस ऑटोमॅटिक मला शरण येईल आणि माझे गुन्हे दाखल मागे घेईल असं हे करण्यासाठी तो रोज व्हिडिओ करतो आहे. तर लोकांना एकच आवाहन करण्यात येते की आम्ही जे काम केले ते ऑफिशियली रितसर केलेलं आहे. ज्याला काही अडचण वाटते त्यांना आमच्या सोलापूर ऑफिसला अर्ज करा आणि ऑफिसमार्फत चौकशी होईल आणि जर त्याच्यात मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई होईल. त्याच्यात माझा कुठलाही विरोध राहणार नाही. परंतु ह्या माणसाने रोज व्हिडिओ करून माझं मानसिक खच्चीकरण केलेलं आहे. मला रात्री जेवण सुद्धा जात नाही किंवा मला वेळेवर झोप पण जात नाही. कारण काही लोक मला भेट झाल्यानंतर किंवा काही लोक फोन करून सांगतात की साहेब तुमचं एवढं काम चांगलं असताना हा माणूस तुमच्यावर असे बदनामकीचे आरोप का करतो. आमच्या महिलांचा पण तो निषेध करतो. महिला सोबत आल्या म्हणजे काय अडचण आहे मला सांगा की चौकशी कामी आम्ही महिला घेतो. उद्या एखाद्या महिलेने आमच्यावर आरोप केले तर त्याच्या घरातल्याला आम्ही एकही शब्द बोलत नाही. फक्त आम्ही यशवंत अण्णा यादवच्या घरी गेलो होतो त्यांना पकडण्यासाठी. तरी पण त्याने काल तिथं आला आणि काल तिथं पण आमचे व्हिडिओ घेतले. वन विभागाचा निषेध करतो म्हणून असा व्हिडिओ घेतला आणि त्यावेळेस पण कर्मचाऱ्याला दबाव केला किंवा साहेबाला मी ढकललं का. हा मुद्दामच त्रास देतो, धमकी देतो. त्यामुळं माझे कर्मचारी त्याच्या धमकीला घेऊन पण बोलायला तयार होत नाहीत. कारण हा असं ह्याचं धमकीमुळं किंवा बोलण्यामुळं आता मला काल त्याने विचारलं, मी सांगितलं किंवा तुम्ही तिथं कामात अडथळा केला आणि मला तुम्ही ढकलून दिलं त्यामुळे मी चक्कर येऊन पडलो. असं जोरात ढकलल्यामुळे मला चक्कर आल्याने मी पडलो. जर उद्या माझं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याचे जे हे 4-5 लोक आहेत हे तर ह्यांना जबाबदार धरण्यात यावे आणि लोकांना जे व्हिडिओ बघतात तर हे माझं मानसिक खच्चीकरण होतोय. मला ब्लॅकमेल करतो की बाबा तुम्ही एवढं काम केले तेवढं काम केले. सचिन माने, गुलाब माने आणि हा सचिन यादव हे 3 जण 5 लाख रुपयाची खंडणी मला कार्यालयाच्या बाहेर मागत होती. मी सांगितलं की मी काम माझ्या टेंडर प्रमाणे केलेलं आहे ऑफिसच्या प्रोसिजरमुळे, त्यामुळे मी तुम्हाला 1 रुपया देऊ शकत नाही आणि मला पुढे चालून हा मोठा असा विषय होईल किंवा तो असं एवढं करेल एवढं अपेक्षित नव्हतं. पण पुन्हा जर माझ्या कार्यालयात तो आला असता तर मी अँटी करप्शन कट किंवा पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा सापळा रचला असता. त्याने फक्त साधी डिमांड केली आणि एवढं पुढे तो रामायण घडेल असं मला अपेक्षित नव्हतं. पण जर पुन्हा दुसऱ्या वेळेस येतो कारण पुन्हा 8 जुलै नंतर तो कार्यालयात आलेला नाही. त्यामुळे मला तो अँटी करप्शनचा सापळा किंवा खंडणीचा सापळा लावता आला नाही. जर माझं काही वाईट झालं तर सचिन यादव, यशवंत यादव, सचिन माने, गुलाब माने आणि समत बिलारे हे जबाबदार आहेत आणि यांच्यावर कारवाई करावी.